प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त चिंतनी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनी जगद्गुरु तुकोबारायांचा आहे महाराज। जास्त काय गाण्यामध्ये टाइमपास करत नाही कारण की वेळ भरपूर झालाय, कीर्तनाला उशीर झालाय आपला थोडासा। अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून काय सांगतात, एक काम करा माऊली, थोडा बेस द्या सिस्टम वाले दादा, थोडा नॉर्मल बेस द्या, मोकळा करा आवाज, असं दबल्यासारखं बोलायला नाही का। तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला काय सांगायचा प्रयत्न करता, धर्माचे पालन तुम्हा सर्वांना काय करायचंय, इतका पण नका घेऊ, धर्माचं पालन करायचंय, धर्माचे पालन करणे पाखंडा खंडा नुसतं धर्माचं पालन तुम्हा सर्वांना करायचं नाही महाराज, तर तुम्हा सर्वांना काय करायचंय, तर जे पाखंडी लोक या देशामध्ये, जे नीच लोक या देशामध्ये आहे, त्यांचं खंडन तुम्हा सर्वांना करायचंय। आणि हेची आम्हा करणे महाराज, काय काम करायचं आम्हाला, तर नामाचं बीज आम्हाला वाढवायचंय, प्रत्येक धर्माचं बीज आम्हाला वाढवायचंय। या पाखंडी लोकांचं काय करायचंय, तर खंडन करायचं आम्हाला देशामध्ये येऊन। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे, ऐका, जर आमच्या धर्मावरती कोणी ग्लानी आणायचा प्रयत्न केला, आमच्या धर्मावरती तुकोबारायांमध्ये कोणी संकट आणायचा प्रयत्न केला, तर आम्ही त्याला तीक्ष्ण उत्तर देऊ का, तर देवानं आमच्याकडे त्यासाठी शस्त्र दिलंय आणि हेच आम्हाला काम करायचंय। काय आम्हाला काम करायचंय, तर नामाचं बीज वाढवायचंय आम्हाला महाराज, धर्माचं बीज तुमच्या आमच्या हृदयामध्ये पेरायचंय, तुमच्या आमच्यामध्ये पेरायचंय, भारत मातेमध्ये पेरायचंय। तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, नाही भीड भार तुका म्हणे सान थोर, काय सांगता की आमच्या धर्मावरती जर कोणी ग्लानी आणायचा प्रयत्न केला, आमच्या धर्मावर जर कोणी बोट उठवायचा प्रयत्न केला महाराज, तुकोबाराय बोलले आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तो लहान असो नाही बीड भार तुका म्हणे सान थोर, आम्ही आमच्या धर्माचं रक्षण करू का करू, तर हे आमचं काम आहे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम विठ्ठला विठ्ठला चला, हा झाला आपला अभंगाचा अतिशय साधा साधा सोपा सरळ, मला तरी असं वाटतं तुम्हाला समजेल असा अर्थ मी सांगितला नाही का। ऐका, कीर्तन चालू करण्यापूर्वी अल्फासा पर्यार्जने वाक्याचं कर्तव्य असतं। तर आज या ठिकाणी आमच्या या प्रतिजेजुरीमध्ये किती वर्षापासून चालू आहे महाराज आपलं कीर्तन, अखंड 5 वर्षापासून महाराज, खरंच कौतिक केलं पाहिजे, एकदा टाळ्या वाजवा। काय झालं, अखंड 5 वर्षापासून इथं कीर्तनाचा महाराज सप्ताह कसा चालू असतो आपला अखंड, तसं कीर्तनात सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, खरंच कौतिक करण्याजोग आहे महाराज। आणि त्यानंतर इथं विशेष आभार मानायचे ठरले, तर मला असं वाटतं मी माझ्या भाषेत त्यांचे आभार मानावे किंवा माझ्या भाषेत त्यांचं गुणगान गावं, इतकी माझी तरी लायकी नसावी महाराज, नाही का। त्यामुळे मी साक्षात वासुदेव श्रीकृष्ण परमात्मा भगवद्गीतेमध्ये सांगतात महाराज, ऐका, जो व्यक्ती जो मनुष्य सृष्टीवरती जन्माला आलाय, श्रीकृष्ण परमात्मा सांगतात महाराज 7व्या अध्यायामध्ये 19व्या श्लोकात सांगतात, बहुना जन्मना म्हणते
मानवन्मा प्रपद्यते वसुदेवः सर्वमिति स महात्मा सुदर्लभः. श्रीकृष्ण परमात्मा महाराज सांगतात या सृष्टीवरती जन्माला आलेला प्रत्येक जीव हा महान आहे, प्रत्येक जीव हा थोर आहे, प्रत्येक जीवा म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांमध्ये माझा अंश आहे. श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, काय सांगतात? तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यामध्ये माझा अंश आहे महाराज. पण ऐका ना, जो या सृष्टीवरती जन्म घेऊन माझी भक्ती करून जो इतरांची सेवा करतो ना श्याम महाराज, तो व्यक्ती दुर्लभ आहे, तो मनुष्य दुर्लभ आहे, तो प्राणी दुर्लभ आहे. त्याचं वर्णन महाराज मनुष्य नव्हे तो. आणि असा मनुष्य जर कोणी असेल, अशी व्यक्ती कोणी जर असेल, तर ते आमचे योगेश महाराज बसले. महाराज काय असतं की आजपर्यंत तुम्ही त्यांना फक्त एका बाबांच्या गुरुजींच्या रूपामध्ये बघितलेलं असेल, मला तरी असं वाटतं. पण मग ज्यांनी त्यांना ओळखलं ना, ज्यांनी त्यांना ओळखलं ना, त्यांना काय ओळखायचंच बाकी नाही राहिलं महाराज जगामध्ये. त्यांना काही ओळखायचंच बाकी नाही राहिलं महाराज जगामध्ये. ज्यांनी त्यांचं खरं रूप बघितलं महाराज बरं का. आणि ज्यांनी अजून बघितलं नाही, थोडा अजून प्रयत्न करा. त्यांचं खरं रूप आम्हाला जर का दिसलं, तुम्हाला समजलं, योगेश महाराज तुम्हाला समजले, तर देव भेटल्याशिवाय राहणार नाही महाराज. अशी योगेश महाराज त्या योगेश महाराजांवरती मला एक गाणं गाव वाटत. खरं तर पाठांतर केलं नाही बरं का, कारण की कालच थोडं तयार करायचा प्रयत्न केला. काल काय झालं, आवाज बसलेला होता आणि मला फरक तो जाणवला की महाराजांनी सांगितलं एकदा येऊन भेट देऊन जा, आवाज परत तुझा आवाज आल्याशिवाय राहणार नाही म्हणे. एकदा भेट देऊन जा महाराज. साक्षी असेल आपले सेवेकरी बसलेले बघा, त्यांच्याकडे आलो, भेट दिली, त्यांचं दूध भंडारा पिलं महाराज. आज गादीवरती उभा राहिला. नाही तर खरं सांगतो, माझी आई या ठिकाणी बसलेली आहे महाराज. आवाज चालत नव्हता, आवाज निघत नव्हता महाराज. काल सुद्धा बघितलं असेल, आवाज निघत नव्हता तुमचा दूध भंडारा पिल्यामुळं. त्यामुळं मला समजले महाराज योगेश महाराज काय, खरं समजले महाराज, खरं समजले. आणि त्यांच्यावरती एक गाणं गावं असं मला वाटतं महाराज. तयार करायचा प्रयत्न केला. कलियुगी सार चमत्कार झाला, थोडा बेस द्या. कलियुगी सार चमत्कार झाला, मल्हारी देव हा भक्तासाठी आला. कलियुगी सारा चमत्कार झाला, कलियुगी सारा चमत्कार झाला, मल्हारी देव भक्तासाठी आला. कलियुगी सारा चमत्कार झाला, हो सगळ्यांनी म्हणा, भक्तासाठी आला. कलियुगी सारा चमत्कार झाला, कलियुगी सारा चमत्कार झाला, मल्हारी देव भक्तासाठी आला, मल्हारी देव भक्तासाठी आला. योगेश महाराजांच्या रूपानं दर्शन दिलं या देवानं, योगेश महाराजांच्या रूपानं दर्शन दिलं या देवानं, महाराजांच्या रूपानं दर्शन दिलं या देवानं, योगेश महाराज रूपानं दर्शन दिलं या देवानं. तो झाला बोल बाला, तो झाला बोल बाला,
भगवान की वा वा साक्षात देव बसले महाराज समोर. ऐका चला वेळ भरपूर होत आला. अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे आज या ठिकाणी उपस्थित आमचे गानगंधर्व महाराज. नाव योगेश महाराज. योगेश महाराज तुम्ही उपस्थित राहिला. काय असतं काही काहींची आवाज लय वर चालत आहे पण ते ऐकायला गोड वाटते नाही. काही काहींची लईच खाली चालत आहे पण मग ते ऐकायला गोड वाटत नाही. महाराज पण आमचे मांडलं गाड्या वरती गेला तरी ऐकायला अतिशय गोड वाटतं. वा वा. त्यानंतर माझे गुरुवर्य श्याम महाराज गांगर्डे या ठिकाणी आवर्जून माझ्या प्रत्येक कीर्तनाला उपस्थित राहता महाराज. बरं का तुमचे सुद्धा खूप 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 आभार आहे महाराज माझ्या गायनासाठी साथ करण्यासाठी उपस्थित राहील. महाराज आपलं नाव गणेश महाराज मृदुंगाचार्य. अतिशय गोड हात आहे शेवटपर्यंत अशीच साथ द्या. काय करा शिष्ट मला दादा माझा आवाज मोठा करा पप्पाचा आवाज थोडा कमी करा म्हणजे माझाच आवाज आहे ना मला असं काहीतरी करा. माझं मला समजलं पाहिजे नाही का. त्यानंतर सगळे टाळकरी आमचे श्यामांना असतील सगळे सेवेकरी मंडळी विनेकरी चोपदार सगळ्यांचे आभार मानतो. जास्त काही कोणाचे नावं घेत नाही. कॅमेरामॅनवाले आमचे दादा असतील सिस्टमवाले दादा असतील सगळ्यांची मी आभार मानतो. ज्यांनी मला एक कीर्तनरूपी सेवा उपस्थित करून दिली त्यांची देखील आभार मानतो. माझे गावचे दारचे सगळे आले महाराज त्यांचे सुद्धा आभार मानतो. माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. बघा प्रथमतः कीर्तनरूपी सेवा सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पाचं वर्णन करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. का कार्यक्रम त्या गणपती बाप्पाचा नियोजन त्यांचंच वर्णन नाही केलं ते रुसायला नको ना. ते नको रुसायला त्यांचं थोडंसं वर्णन करावं महाराज नाही तर परत मुश्किल कोणी आणला होता तो. प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा. उमा शंकराची आसुता उमा शंकराची आसुता शंकराची आसुता उमा शंकराची आसुता. चरणावरी ठेवणी माथा चरणावरी ठेवणी माथा ठेवणी माथा चरणावरी ठेवणी माथा. साष्टांगी आता दंडवत प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन महाराज गणपती बाप्पाला नमन करावं. अहो काय महत्व असेल या गणपती बाप्पाचं की त्या गणपती बाप्पाची ओवी महाराज माऊली ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करण्यापूर्वी सुरुवात केली महाराज. आपणच करतो बघा ना वक्रतुंड महाकार्य कोणतं शुभ काम करायचं असलं का पहिले गणपती बाप्पाचं वर्णन असतं महाराज. माऊली ज्ञानोबराय बोलले देवा तुझी गणेश पहिलीच ओवी सकलमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जो जे हा थोडं विकू देत चला. हां अवधारी जोजी काय वर्णन असेल महाराज या गणपती बाप्पाचं. इतकं मोठं महात्मा महाराज या गणपती बाप्पाचं काय वर्णन असेल ऐका. आणि ह्या गणपती बाप्पाचा उपवास चतुर्थी तुम्ही आपण सर्वजण धरतो का. ह्या गणपती बाप्पाचा उपवास तुम्ही आम्ही सर्वजण का पकडतो तर ऐका याचं खूप मोठं कारण आहे महाराज. चतुर्थी गणपती बाप्पाची बरं का. उपवास चंद्राचं तोंड पाहून सोडायचं. मग चंद्राचा गणपती बाप्पाचा संबंध काय असा प्रश्न तुमच्या आमच्या मनात कधी उत्पन्न झाला का. होणारच नाही ना. आम्हाला सवय लागली आहे महाराज. सांगू काय सवय लागली ती एक मेंढरू चाललं का त्याच्या मागं सारलाच चालायची सवय राहते. तशी गंमत झाली महाराज. एकानं धरला ते चंद्राचं तोंड पाहून सोडित म्हणून आपण सोडावा. काही काहीला तोय पचत नाही महाराज. भूक सहन होत नाही. काही संध्याकाळ व्हायची आताच म्हणतात चंद्र बिल्डिंगच्या आडा लपलाय क्या खाऊन कवर थांबा त्या घराच्या आडा लपलाय झाडाच्या आडा लपलाय महाराज. बरोबर की नाही महाराज. पण ऐका काही म्हणता की गणपती बाप्पाला चंद्र गिळून घेतला म्हणे म्हणून
चंद्राचं तोंड पण उपवास सोडलं जातं. नेमकी तू बावट आहे का येडा आहे का शाना आहे का मूर्ख बिरख आहे काही आम्हाला समजा ना बाबा. असं का म्हणून करता भाऊ तुम्ही. ऐका, चंद्राला गर्व झाला स्वतःवरती, चंद्राला स्वतःवरती गर्व झाला. आजही पण ऋषी पंचमी वाटतं ना. हा, काल उपवास आजही उपवास, कधी कधी 3-3 दिवस उपवास येते. माझा वारकरी गेले उपवास करू करू पार उपवास करू करू गेले तरी वारकऱ्याला उपवास समजाना महाराज. अजून उपवासच समजाना महाराज. एकदा एकानं इतका साबुदाणा खाला, इतका साबुदाणा खाला उपवासाच्या दिवशी, इतका साबुदाणा खाला ते शिकलं त्याच्या नाकातूनच साबुदाणा पडला महाराज. एवढं आपण तुला रोजनं बिजनं लावलं का पगार बिगार द्यायचा आहे का काय अशातला काय भाग आहे दादा तुझावाला. मापात ना लिमिट मध्ये ना आती तिथं माती नको नको ऋतू थांब ना थोडं महाराज. ऐका, चंद्राला स्वतःवरती गर्व झाला. माझ्यासारखं सौंदर्य कोणाचं नाही, माझ्यासारखं रूप कोणाचं नाही, माझ्यासारखं तेज कोणाचं नाही, काय माझं अस्तित्व कर्तृत्व नेतृत्व अरे काय मी दिसतो. पण चंद्राला अजून माहिती नव्हतं की तू कोंबाराय प्रमाण देतात. गर्व झाला तू का म्हणे वाया गेला, आणि गर्व गेला तू का म्हणे देव झाला. चंद्राला माहिती नव्हतं महाराज देव असून सुद्धा. गर्व झालो आपण नाचलो, आपण गेलो, आपली जिंदगी गेली, पण गर्व गेलो आपण मात्र आलो गड्या. तुका म्हणे देव झाला, आपला देव झाल्याशिवाय राहत नाही महाराज. पण चंद्राला गर्व झाला. ऋषी मुनीनं चंद्राला शाप दिला. लय बघ 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 करतो ना मायसारखा. ऐक ऐक, जो तुला लय स्वतःवरती गर्व झाला ना, बगड्यासारखा चमचम चमकतो ना, आता कावळ्यासारखा काळा कुंभ पडशील म्हणे. साधूचा शाप होता महाराज, त्या काळातले शाप होता. साधूचा शाप खरा ठरला. चमचम चमकणारा चंद्र कावळ्यासारखा काळा कुंभ पडला महाराज. चंद्र पडले बघ चंद्र झाला काळा, नारायण चुकला चला भजनाचा, नारायण चुकला चला भजनाचा, नारायण चुकला चला भजनाचा. इंद्र पडले हो चंद्र झाला काळा, नारायण चुकला चला भजनाचा, नारायण चुकला चला भजनाचा, नारायण चुकला चला भजनाचा, भजनाचा भजनाचा. चमकणारा चंद्र काळाच पडला महाराज डायरेक्ट. शाप साधूचा खरा ठरला. शाप खरे ठरायचे तवा तवा कोणी शाप दिला. खरा ठरायची ताकद होती शब्दांमध्ये. आताचे फुकटे भुरटे शाप आले महाराज. मिनिटाला शाप आहे आता. आता मिनिटाला कोणी शाप देतो ना, तोंडावर इतका गुळ फेकितो, इतका गुळ फेकितो आपल्यावाल्या. आपल्याला असं वाटतं बाबा आपल्यासारखं प्रेम या माणसाचं कोणावरच नाही. खरी परिस्थिती वस्तुस्थिती आहे महाराजाची. आपल्याला असं वाटतं आपल्यासारखं प्रेम बाबा या बाबाचं साऱ्या जगात कोण होणं. इतका गोळ इतका कौतिक करणार महाराज. मागा गेला का बावळटे येते त्यानं तर वाटोळं केलं म्हणत्या गावाचं, असे म्हणणारे लोक आहे महाराज. त्याच्यामुळे आत्ताचे शाप खरे ठरलेत नाही. तुकडोजी महाराज म्हणते महाराज, बोले तैसा चाले त्याची थोर मानावा, आणि बोले तैसा ना चाले त्याची चोर मानावा. अरे बोलेल तसा चालेल त्याला थोर मानायचा, आणि बोलेल तसा नाही चालणार त्याला चोर मानणार रे. चोर माना त्याला. तवचे शाप खरा ठरला. चंद्र काळा पडला. चंद्र रडायला लागला महाराज. आता काय करू. या देवक जाय त्या देवक जाय, अमकेक जाय तमकेक जाय, या साधूकडे जाय त्या साधूकडे जाय. चंद्र येडावला पार. फिरू 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 महाराज. शेवटी एकनं पर्याय दिला. येडेवानी करू नको, जास्त काही डोक्याला ताण घेऊ नको. उगा याच्या त्याच्याकडे जाशील, तुझ्याकडून पैसे घेतील, तुझ्या पोराचं ऍडमिशन करून द्या, त्या बोलतील ऍडमिशन करून देणार नाही, नंतर मोबाईल स्विच ऑफ करून टाकतील. बावटावानी करू नको. तू एक काम कर, आता गणपती बाप्पाकडे जा, त्यांना दया येईल पैवाली, ते तुला काहीतरी उपशाप देतील. आणि हे म्हण बरं बाबा तेवढा तर पर्याय राहिला. आता गणपती बाप्पाचंच खरं. मग गणपती बाप्पाकडे चंद्र गेला महाराज. आणि गणपती बाप्पाकडे चंद्र गेल्यानंतर चंद्र लगेच गणपती बाप्पाची स्तुती करायला लागला. स्तुती प्रिय असते देवाला. देवाची स्तुती केली का देव प्रसन्न होतो. लक्षात ठेवा बरं का. देवाची स्तुती केली की देव प्रसन्न होतो महाराज.
गणपती बाप्पा चंद्रस्तुती करू लागला. बाबा 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 काय तुमचे गालन, काय तुमचं पोटन, काय तुमची ढेरण, काय तुमची बॉडी, काय तुमची गाडी. बाबा 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 गणपती म्हणला येडेवाणी करू नको, अशी येडेवाणी करू नको, लय मला ढगात काढून देऊ नको. 2 तासनीच ती माझी स्तुतीच करशील. मग आता गायन करायचं कधी, मग याने झोपायचं कधी. मग ते टाइमचं नियोजन पण झालं पाहिजे ना महाराज. 2 तासनीच ती स्तुतीच केली तर मग गायन कधी करायचं, झोपायचं. झोप किती वेळ लागते आम्हाला एकदा कीर्तनात, ते झालं पाहिजे ना. कामाचं बोल काय गणपती बाप्पा काय पाहून राहिले मायक, पाना किती भारी चमकायचो, आता कावळ्यासारखा काळा कोंब पडलो, काहीतरी मा उपशाप द्या. गणपती बाबा म्हणे बरं 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 बाबा, मला माहिती आहे चुकी प्रत्येकाकडून होते, तुझ्याकडून होती, तुझ्याकडून चूक झाली, मी तुला असा उपशाप देतो. महिन्यातले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 दिवस, 15व्या दिवशी महिन्यातली पौर्णिमा उगवेल. त्या पौर्णिमेच्या दिवशी तुझा चंद्र तू लख 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 चमकशील आणि पुन्हा तिडून पुढचे 15 दिवस अमावस्या असेल. माझा शाप तुला उपशाप तुला पौर्णिमेपर्यंत लागू होईल, तू चमकशील आणि पुन्हा साधूचा शाप तुला लागू होईल. तिडून पुढचे 15 दिवस अमावस्यापर्यंत तू परत काळा कुंभ पडशील. गणपती बाप्पा बोलला, ते चंद्र बोलला 15 दिवस कवायना नीट केलं, धन्यवाद. 15 दिवस कवायना मला नीट केलं बा, धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार आहे. थांब गणपती बाप्पा बोलले एवढे थांबायचं नाही, तू माझ्याकडे आला, माझं कौतिक केलं, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तुला मी अजून एक उपशाप देतो. आणि अजून एक उपशाप दिला महाराज की लोक चतुर्थी माझी धरतील, उपवास माझा करतील, पण जोपर्यंत तुझं तोंड बघत नाही, तोपर्यंत तुझं तोंड बघून उपवास सोडत नाही, तोपर्यंत त्यांना त्या उपवासाचं फळ भेटणार नाही महाराज. हा खरा इतिहास आहे. आम्ही नुसते उपवासच धरितो, इतिहास आम्हाला माहित नाही महाराज अजून कसलं काय हो. बरं मग आता एवढा मोठा गणपती बाप्पा आहे, मग त्याला गाडी तशीच पाहिजे. तिची गाडी, माणूस दाढी बॉडी असते, गाडी पाहिजे ना त्याला. नुसतं गणपती बाप्पाची गाडी पाहिली. ते काय झालं महाराज, गणपती बाप्पाचं पहिले वाहन होतं मोर. गणपती बाप्पाचं खरं वाहन मोर होतं. गणपती बाप्पाचं पहिलं खरं वाहन मोर होतं महाराज. पण ते काय झालं, गणपती बाप्पाचा भाऊ कार्तिक स्वामी मोकळा हिंडायचा, त्याच्या गाडीच नव्हती. ती दिसलं का येऊ दे रे वडनेरपर्यंत, येऊ दे एवढी इथपर्यंत येऊ दे, पाचोरेवाणीपर्यंत. थांब गरीब आहे. गणपती बाप्पा म्हणले तू या देवानी नको रू, तू गणपतीचा भाऊ आहे. अरे तुझा बाप कोण, तुझी आई कोण, तुझा भाऊ कोण, तू असा हात करून जातो, तू चव नको ना घालू बाबा. एक काम कर, ते गणपतीचं भाऊ म्हणले, कार्तिकी स्वामी म्हणले काय करत्या, भावानं पार खालं, बिडी प्यायला पैसे ठेवले नाही म्हणे. मग आता गणपती बाप्पा बोलले थांबो, माझी गाडी तुला. आणि गणपती बाप्पाचा मोर हा कार्तिकी स्वामीला दिला महाराज. गणपती बाप्पाचा मोर हा कार्तिकी स्वामीने दिला. ऐका, बंधू प्रेम काय असतं हे जर काय शिकायचं असेल तर गणपती बाप्पाकडनं शिका महाराज. बंधू प्रेम काय असतं हे गणपती बाप्पाकडनं शिका. जगामध्ये सगळ्यांसोबत वाईट व्हा, स्वतःच्या मी म्हणतो नातेवाईकांसोबत व्हा, तुम्हाला व्हायचं असेल ना व्हा, पण स्वतःच्या आई बापासोबत आणि स्वतःच्या भावासोबत कधी वाईट होऊ नका महाराज. कारण की शेवट तुम्हाला साथ द्यायला तुमचे आई बाप आहे आणि तुमचा भाऊ आहे महाराज. तुमचे नातेवाईक तुम्हाला साथ द्यायला येणार नाही, तुमचं गणोगत तुम्हाला साथ द्यायला येणार नाही, तुमचं गाव तुम्हाला साथ द्यायला परत येणार नाही, साथ द्यायला येणार नाही महाराज. तुमची खरी साथ कोण देणार असेल तर तुमचा बंधू देणार आहे, तुमचा भाऊ देणार आहे, तुमची आई वडील देणार आहे महाराज. भावावरती विश्वास ठेवा, भावावरती श्रद्धा शिवा. आणि ऐका जावा, भावांना एकत्र ठेवायचं असेल तर जावा जावा. 2 घराची 1 घर करा, एका घराची 2 घर करू नका. तुम्ही नुसते घरात बसले का, 3 भाऊ बसले का नुसते हायच तुमचं. लहान पारच खालं, मोठे नाही पारच खालं. आपल्याला तसंच ठेवलं म्हणत्या वावरात. मोठीचे पोरं मुंबईला शिकात्या, लहानाचे पोरं पुण्याला शिकात्या. आपलं गेलं पाचोऱ्याच्या शाळात भात खाऊ. ते
ते खातं घरी आणून देतं. काय डोक्याला ताण झाला, आम्हाला काय वाटत नाही हो, काय वाटत नाही जावा, काय वाटत नाही बाई, तुला काय वाटत नाही, तुला एवढंच वाटत. ती म्हणती तुमची पण त्यांच्यासारखी ढेर असावा, तुमचं पण त्यांच्यासारखं पोट असावा, त्यांच्यासारखे कपडे असावा, त्यांच्यासारखं तुम्ही बोलावाल, 4 माणसं थिंडावा, दुसरं काय नाही बो. तुमच्यासाठी जीव तीळ 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 तुटतो. तुमच्यासाठी जीव तीळ तीळ तुटतो. ए जावा, ऐकत्या का जावा? 2 घराचे महाराज 1 घर करा. तुमच्या मनात काय राहत नाहीये ना, फक्त येगळं निघावा. तुम्हाला सांगते येगळं निघा, मला सांगते येगळं निघा, येगळं निघून तमाशा बघा, तुम्हाला सांगते येगळं निघा, तुम्हाला सांगते येगळं निघा, तुम्हाला सांगते येगळं निघा, येगळं निघून हो. भारी प्रमाण देत्या घड भारुडे भारुडे माहिती. ऐका, या संसारात तुम्हाला सुटायचं असेल, आता श्याम महाराज आलेत भारुडाकडे, येगळं निघायकडे झाले, 5 मिनिटात बोलूनच घेऊ. ऐका, भारुडच म्हणायचंय ना. ऐका, भारुड ना अजिबात, आपले भारुड लय बाईताल राहत्या. नाथ बाबा सांगतात बरं का, अजिबात. नाथ बाबा म्हणतात तुम्हा आम्हा सर्वांना विंचू चावलाय. विंचू कसला विंचू चावला? संसाराचा चावला, मोहमायाचा चावला, इस्टेटीचा चावला, प्रॉपर्टीचा चावला. अरे सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर. प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार. बाबा 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 आबा बाबा बाबा. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, मामा सर्वांना संसाराचा विंचू चावला आहे. बर, मग आता हा विंचू उतरवायचा कसा? ऐका, काम क्रोध विंचू चावला, तम गामंगाशी आला. कामाचा विंचू चावला तुम्हाला, आम्हाला नाही का? सत्व गुण लागू द्या अंगारा, मग विंचू इंगळी उतरे झरझरा. विंचू चावला, विंचू चावला, बरे जावा, विंचू चावला, विंचू चावला, बाबा बाबा, विंचू चावला, आता काय करू? विंचू चावला, चावला, विंचू चावला हो. तुम्हा मला काय चावले?
विंचू चावलाय विंचू महाराज. आणि तो विंचू कोणाचा चावलाय तर तो संसाराचा विंचू चावलाय महाराज. काय आहे तुमचा संसार 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 संसार. तू म्हणशील घोडन हाती या क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती. सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बंधवाडी आया संसार बंधवाडी आया संसार. सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही नाही कोठे. काय आहे महाराज संसारात काय आहे संसारात. माझी बायको माझी बायको माझी बायको माझी बायको. तू म्हणशील बायकन पोर ये तुमच्या मागची चोर. नाही नाही शानी. माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला तुरण तोरे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी. हो त्यासाठी रडतो तू या संसारासाठी. तू म्हणशील घोडन हाती या शिक्षणात होईल माती. तू म्हणशील घरन दार इथं सगळंच राहत सार. अरे माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर. आई हे जरी नाही कळलं मग दुसरा येई रहे जरी नाही कळलं. सरत शेवटी गळ बांधून येईल सरत शेवटी एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. बारीक वाजव बारीक वाजव. आमचे काय अरे आई तुला हे नाही कळलं दुसरा येईल. ते नाही कळलं तिसरा येईल. ते नाही कळलं चौथा येईल. सरद शेवटी बा काळ बांधून नेईल. सरद शेवटी काळ बांधून येईल. सांगता येईल. पिंगळा मानवारी बोली बोलत देखा पिंगळा मानवारी. पिंगळा मागोरे बोल बोल तो देखा पिंगळा मागोरे पिंगळा मागोरे बोले बोले तो देखा पिंगळा मागोरे. या सगळ्या बंधन तुला सुटायचं असेल या संसाराच्या बंधनात तुला सुटायचं असेल तर तुला काय करावं लागेल. तुला कसं सुटावं लागेल. तुला त्या पंढरपुरात जावं लागेल महाराज. कुठं जावं लागेल त्या पंढरपुराला जावं लागेल. त्या देवाचा दास तुला व्हावा लागेल. कसं जाशील तू या शेजारणीनं बर नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग. या पंढरपुरात मला जाऊन द्याय ना. या पंढरपुरात मला माझा प्रपंच सोडून द्याय ना. या पंढरपुरात ना मला ही संसार जाऊन द्याय ना महाराज. हे बायका पोर अजिबात जाऊन द्याय ना. मग आता सासरा माझा किरकिर करतो सासरा माझा किरकिर करतो. बारीक 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 सासरा माझा किरकिर करतो
सासरा माझा किरकिर करतो, सासरा माझा किरकिर करतो. तिकडच खपीव रे त्याला, तिकडच खपीव रे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग भवानी आई रोडगा वाहीन तुला. काय काय का नाथ बाबा सांगतात शेवटच्या चरणात, सासू नको, सासरा नको, धीर नको, बाया नको, ननन नको, जाव नको, कोणीच नको. एका जनार्दनी सगळ्याच जाऊ दे, एका जनार्दनी सगळ्याच जाऊ दे, एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला. भवानी आई रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन. ऐका काय आहे त्या पंढरपुरामध्ये जाऊन, काय भेटणार आहे त्या पंढरपुरामध्ये जाऊन महाराज, काय आनंद आहे, काय आहे त्या पंढरपुरात. त्या पंढरपुरात वा वा काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन चोरेवणी या गावात पाचोरेवणी या गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. हो गणपतीच्या सोहळ्यात माऊलीचं कीर्तन गाजत. गणपतीच्या सोहळ्यात माऊलीचं कीर्तन गाजत. गणपतीच्या सोहळ्यात माऊलीचं कीर्तन गाजत. काय महाराज त्या पंढरपुरात, त्या पंढरपुरात गेल्याशिवाय तुम्हाला खरा आनंद कळणार नाही महाराज. अहो काय करत्या व्यसन करून, काय करत्या दारू पिऊन, काय करत्या गुटखा खाऊन, अहो काय कामाचं तुमचं व्यसन. माझं एक सांगणं आहे माय बाप, तुम्हा सर्वांना सांगणं आहे महाराज. आपला अखंड 5 वर्षापासून चालू आहे मला वाटतं ना. 5 वर्षामध्ये तुम्ही प्रति जेजुरीवाल्यांना माझं सूच सांगणं बरं का, तुम्ही नका मोठे कार्यक्रम ठेवू. अहो गणपती छोटा बसवा माय बाप, कार्यक्रम छोटे करा, पण 5 वर्षामध्ये आता किती 7-7 कीर्तन आहे ना, 7-7 कीर्तनामध्ये ना 7 तरी माळकरी व्हावा का नाही? वाह वाह किती 7 सगळे माळकरी पण या गावात सगळे माळकरी, पण काही काहींचं वेगळं राहतं थोडं. 7 नाही निदान 6 तरी व्हावा का नाही? 3, 4, 2 काहीच नसतं काही ठिकाणी महाराज. नुसतं वदनी कवळ घेता, गणपती बसावला का हायच कावा मोदक तुडवायला, हायच कावा मोदक तुडवायला महाराज. आणि यांचं कसं आहे आता, खरे 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 म्हणता, बाहेर गेलं का काढलीच तो बघून हायच चोळायचं काम हायच जात महाराज. आहून आता आपल्या प्रति जेजुरीवाल्यानं 7 कीर्तनकार आणले होते बा, आणि 7 दिवस नुसते कीर्तनाचेच कार्यक्रम होते. काय झमकी पमकी बाकी कार्यक्रम ठेवला नाही म्हणत्या. हा काय झमकी पमकी बाकी कार्यक्रम ठेवला की नाही बरं? ते 2 नंबरचं लईच 2 नंबरचं कीर्तन होता ना, लईच बारीक होतं व लईच गागायचं, आवाज बसलेला होता पण लय आतल्या बेंबी पाहून गाडायचं म्हणत्या. पण मग महाराजांनी सांगितलं व्यसन करू नका, व्यसन करू नका, व्यसन करू नका, सांगतच असत्या ते. त्यांनी सांगितलं ना आपल्यासारख्या नालायकाने सुधारलं तर मग त्यांनी सांगायचं कोणाला? धंदा आहे त्यांचं म्हणते महाराज. तोंडावर आहे महाराज. फक्त ये फक्त खरंय खरंय खरंय, बाहेर गेलं का सगळं बरं आहे, बाहेर गेलं का सगळं बरं आहे महाराज. हा माझा छत्रपती शिवाजी राजांचा धर्म कुठंतरी चुकतोय,
हा माझा धर्मवीर. आपल्याला आता मुळात अभंगड यायचंय, मी लयच टाइम गेलो माग पुढे गेलो निघून आता. हा माझा छत्रपती शिवाजी राजांचा धर्म आहे, हे माझा धर्मवीर संभाजी राजांचं स्वराज्य आहे. अहो हीच ती माती आहे, त्या मातीमध्ये छत्रपती संभाजी राजांच्या रक्त मुद्रा उमटल्या. हीच ती माती आहे ज्या छत्रपती शिवाजी राजांचं याची देही याची डोहा 350 वर्षापूर्वीच देखणं स्वराज्य बघितलं. हीच ती माती आहे महाराज, ज्या मातीमध्ये माऊली ज्ञानोबारायांची अभंग ऐकली ज्या मातीनं. हीच ती माती आहे ज्या मातीमध्ये माऊली ज्ञानोबारायांचे पाय पडले. अहो हीच ती माती आहे ज्या मातीनं छत्रपती संभाजी राजांचा स्वराज्यासाठी धर्मासाठी मरण बघितलं. आणि हीच ती जेजुरीची माती आहे महाराज, हीच ती माझ्या स्वराज्याची माती आहे. आणि माझ्या या स्वराज्याच्या मातीमध्ये आम्ही व्यसन करावं, आम्ही दारू प्यावी, गुटखा खावा, इतकी नीच आमची घाणेरडी वासना होत असेल तर माझा छत्रपती शिवाजी राजांना सांगणं, राजे खरंच आज आम्ही धर्म पाळतोय का? तुकोबारायांनी सांगितलं आम्हाला नुसतं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबाराय बोलले, पण तुकोबाराय आम्हाला तुम्हाला असं सांगणं तुकोबाराय. अहो इथं सगळे पाखंडीच लोक दिसू राहिले ना आता. यांचं खंडन करायला चांगले लोक कोण आहे सांगा ना तुकोबाराय. आणि यांचं खंडन करायचं असेल तर आम्हाला चांगलं व्हावं लागेल, स्वतःला सुधारावं लागेल, त्या धर्माचं पालन करावं लागेल महाराज. तो पाखंड खंडन करावं लागेल. अभंगाचं प्रथम धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. क्या बात, टाळ्या वाजवा, मोकळे तरी वाशाल तुम्ही. ऐका, प्रत्येक कीर्तनामध्ये महाराज काय असतं की दहाव्याचं श्राद्ध, दहाव्याचं महाराज प्रवचन असू द्या किंवा श्राद्धाचं कीर्तन असू द्या, त्या ठिकाणी अडचण अशी येते की श्राद्ध म्हणलं की श्राद्धाचाच अभंग निवडावा लागतो. सप्ताह म्हणलं की त्याचा नियम असतो महाराज. पण या ठिकाणी नाही का, आज मला मोकळं कीर्तन गावलं थोडंसं. मला ना मोकळं गावलं, कसं बंधनात नाही बा कुठल्या. कारण काय असतं, श्राद्धात धर्म बोलावं तर ते वेगळंच होतं, सप्त्यात बोलावं तर काही वेगळेच समजा त्या महाराज. आणि आज गणपतीत घावलं महाराज कीर्तन, सगळे तरुण मित्र मंडळ राहत्या गणपतीत, नाही तर 10व्या श्राद्धात सारे म्हातार येत राहत्या. त्यांना कुठं काय धर्म सांगावं, त्यांचे दाताचे हात खिळे वळले, त्यांना काय धर्म सांगावं. ऐका, अहो ही ती माती आहे, ही ती माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजांची. थोडा बेस द्या. ही ती माती आहे माझ्या धर्मवीर संभाजी राजांची. हे ते स्वराज्य आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं. हे ते स्वराज्य आहे माझ्या धर्मवीर संभाजी राजांचं महाराज.
अहो काय महिमा होता माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये. माझं तर छत्रपती संभाजी राजा, अहो माझी तर तुमच्या समोर हा प्रश्न आहे की तुमच्या पुढे मला हा प्रश्न मांडायचा. तरुण मित्र मंडळ सर्वांना सांगणं आहे की मला खरं सांगा की आज आमच्या छत्रपती शिवाजी राजांची जयंती साजरी करावी, खरंच इतकी आमची लायकी आहे का? आज आम्ही आमच्या मुखातनं जय श्रीराम बोलावं, इतकी आमची खरंच लायकी आहे का? एवढे आम्ही पवित्र राहिलो का? तुम्ही म्हणता जग बदललं, स्वराज्य बदललं, देश बदलले, लोक बदलले, अरे वातावरण बदललं. काहीच बदललं नाही महाराज, काहीच नाही बदललं. लोक तेच आहे, देश तेचे. घोटाळा एवढा झाला की पूर्वी चंदनाची झाडं जास्त होती, आता येड्या बाबळी जास्त झाल्या. फरक एवढाच झाला कारण की चंदनाचे झाडं तोडले महाराज लोकांनी. तसं झालं महाराज, चांगली लोक होती ना सारी नष्ट केले लोकांनी, येड्या बाबळी उगल्या महाराज. त्यामुळे काटे तुम्हा आम्हाला टोचताय आणि धर्मावरती ग्लानी तुमच्या आमच्यावरती येते महाराज. ही आमच्या देशाची खरी वास्तुस्थिती आहे. ऐका, हा तो छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य आपलं, आपण त्यांचे वंशज आहोत. त्याच्या छत्रपती शिवाजी राजा म्हणले घरातल्या माईला देव मानायचे, घरातल्या माईला रुक्मिणी मानायचे, बापाला पांडुरंग मानायचे. अहो दारात चालणाऱ्या आईला, बाईला माता मानायचे, बहीण मानायचे. मग आज आम्हाला खंत ह्या गोष्टीची वाटते की जी आई आमची छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये देव होती, रुक्मिणी होती, तीच आई आज आम्हाला आश्रमामध्ये दिसते. ज्या गाईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय माझ्या राजांच्या काळामध्ये कुठलंही कार्य साजरा केलं जात नव्हतं, कुठलं शुभ मुहूर्त साजरा केला जात नव्हता महाराज. ज्या छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये कुठल्या गाईचं दर्शन घेतल्याशिवाय कुठलंही कार्य साजरा केलं जात नव्हतं, ती गाय आज आम्हाला कत्तलखान्यात माना कापण्याकरिता दिसते, मुडक्या कापण्याकरिता दिसते. मग राजे खरंच आज आमची लायकी आहे का राजे तुमची जयंती साजरी करायची? अहो त्या छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये एखाद्या परस्त्रीला हात लावला तर त्या मनुष्याचे हात छाटले जायचे, आणि आज आमचे तेच हात त्या रस्त्यावरती दिसणाऱ्या परस्त्रीकडे जावे. अहो डोळे काढले जायचे हो एखाद्या परस्त्रीकडे वाईट नजरेने बघितलं तर, आणि आमची ती दृष्ट त्या परस्त्रीकडे जावी. मला अभंग नाही सोडवायचा महाराज, मला सांगायचा आहे धर्म कुठे आज आमचा. अहो रस्त्यावरती दिसणाऱ्या मला सत्यच बोलायचं आज, जड जाऊ दे एखाद्याला. अहो सत्य बोलायचं, रस्त्यावरती दिसणाऱ्या 35 वर्षाच्या महिला आम्हाला कमी पडू लागल्या. इतके नालायक झालो आम्ही, इतके नीच झालो. अहो त्या 35 वर्षाच्या महिलेकडे का जातात? आम्हाला 5 वर्षाच्या मुली कमी पडायला लागल्या. आता आम्हाला 5 वर्षाच्या मुली कमी पडायला लागल्या महाराज. आता त्यांच्याकडे आमची वाईट नजर जावी, त्यांच्याकडे आमची वाईट दृष्ट जावी. सांगा ना राजे. अहो छत्रपती संभाजी राजांचा चित्रपट बघितला तर दगडाच्या काळजाच्या माणसाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी यावं. आणि जो रडला नाही ना तो राक्षस आहे हो. राजांचा चित्रपट बघून, छावा चित्रपट बघून जो रडला नाही ना राक्षस आहे, राक्षसी अवतार आहे. जगण्यात मजा नाही, तू मर बाबा. या देशाला संकट आहे तुझं वालं, देशाला कर्ज आहे तुझं वालं, तू जगू नको रे दादा, तू जगू नको रे. अरे काय चाललंय माझ्या महाराष्ट्रामध्ये?
अहो ज्या छत्रपती संभाजीराजांचे तसे हाल झाले मग या 5 वर्षाच्या मुलीचे देखील तसेच हाल होता की तिच्या तोंडामध्ये बोळे कुंबू कुंबू 80 डिग्र्या माना फिरू फिरू तिचा बलात्कार केला जातोय, तिचा छळ केला जातोय आणि तिला रस्त्यावरती येऊन फेकून दिला जातोय. मग तो छावा चित्रपट बघितला का आमचे डोळे भरून येतात, आमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. मग या मुलीच्या या छाव्याच्या मुलीच्या मग या मुलीकडे बघून आमच्या डोळ्यामध्ये का पाणी येत नाही, आमचे डोळे का पालवती नाही राजे सांगा ना. सांगा ना राजे. अहो त्या मुलीचे शरीर आम्हाला कुठेतरी पडलेलं दिसावं रस्त्याच्या कडेला, आम्ही त्याचे फोटो काढावे, स्टेटसला टाकावं, स्टेटसला टाकून गाणे वाजवावी. ते स्टेटसला टाकलं त्याच्याने अर्थ हो ते आई बाप बघता आणि ते आई बाप काय म्हणत असतील का रे आम्ही आमची मुलगी जन्माला का घातली, आम्ही आमची मुलगी याच्यासाठी जन्माला नाही घातली. अहो अमेरिकामध्ये एखाद्या बाईकडे वाईट नजरेनं बघितलं, तिच्यावरती अन्याय केला तर 6 तासामध्ये फाशीची शिक्षा आहे. आणि आमच्या भारत देशामध्ये त्या आई बापानं जावं, त्या पोलिसांपुढे हात जोडावे, पोलीस दादा आमच्या मुलीला न्याय पाहिजे असं म्हणावं आणि त्या पोलिसांनी सांगावं की तुम्हाला 6 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या घालावं लागतील, त्याच्याशिवाय तुम्हाला न्याय भेटणार नाही असं त्या पोलिसांनी सांगावं. मग त्या आई बापाने विचार करावा ना, आम्ही याच्यासाठी मुलगी जन्माला नाही घातली, आम्ही याच्यासाठी मुलगी जन्माला नाही घातली की तिच्यावरती 5-5 वर्षाच्या होताने अन्याय व्हावा, बलात्कार व्हावा, अत्याचार व्हावा. आम्ही याच्यासाठी मुलगी जन्माला नाही घातली की तिच्यासाठी तिला न्याय भेटावा म्हणून आम्ही 6 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या मानावा. अरे माझं साक्षात श्रीकृष्ण परमात्मा 15व्या अध्यायामध्ये वर्णन करता. मग देवा तुम्हाला सुद्धा आमचा प्रश्नच आहे की तुम्ही म्हणतात ना ममे वंश जीवलोके जीवभूता सनातन मनशष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. देव बोलले ना हे अर्जुना, इथे दिसणाऱ्या प्रत्येक जीवामध्ये माझा आत्मा आहे, इथे दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये माझा आत्मा आहे, इथे दिसणाऱ्या प्रत्येक दगडात मी आहे, झाडात मी आहे, फुलात मी आहे, मातीत मी आहे, इथल्या खड्यात मी आहे, इथल्या प्रत्येक आणि प्रत्येक याच्यात माझा अंश आहे ते अर्जुना. त्या 5 वर्षाच्या मुलीकडे आम्हाला का देव दिसत नाहीये सांगा ना, का देव दिसत नाहीये? आणि या सगळ्याला कारणीभूत कोण आहे माहिती आहे? मी तुकोबारायांचं प्रमाण देतो महाराज. आता मी तुकोबारायांचं प्रमाण देतो ते तुम्हाला सिद्ध करायचं आहे. मी सिद्ध करणार नाही, कारण की कीर्तनकार येता महाराज हसवता, खेळवता, जोक मारता, आम्ही नुसते त्यावरती हसतो, झालं म्हणून झालं सोडून देतो. पण तुकोबारायांचं प्रमाण तुम्हाला सांगतो महाराज, ही पिढी बिघडती आहे याला कारणीभूत एकच आहे महाराज, एकच गोष्ट आहे. याला कारणीभूत ना आई आहे, याला कारणीभूत ना मुलगा आहे, ना जग आहे, ना समाज आहे. याला कारणीभूत कोण आहे महाराज? तुमच्या तोंडातनं उत्तर काढायचंय मला, तुम्ही बोलल्याशिवाय राहणार नाही. आता मी तुम्हाला तुकोबारायांचं प्रमाण देतो. शुद्ध बीजे पोटी प्रमाण ऐकून ठेवा, पाठांतर करून ठेवा. फळे रसाळ गोमटी. तुकोबाराय बोलले अरे बीज शुद्ध असेल ना तर त्याचं फळ सुद्धा शुद्धच येईल ना. अहो मग तुमच्या तोंडातनं मला ही ऐकायचं उत्तर. थांबा 10 मिनिटं, आता तुम्हीच उत्तर द्यायचं मला, तुम्ही उत्तर द्यायचं सगळ्यांनी महाराज. हे प्रमाणाचं उत्तर तुमच्याकडनं मला आलं पाहिजे. अहो मुलं झाली ना, आंधळ्या धृतराष्ट्राला सुद्धा 100 कौरव झाली आणि पांडूला 5 झाली. बरोबर 6 होते पण 5 धरू आपण. आता पांडूला 5 झाले, आंधळ्या धृतराष्ट्राला 100 मुलं झाली. आंधळा असून सुद्धा 100 झाली. मग त्या आंधळ्या धृतराष्ट्राच्या मनात असं काय विचारावा? त्या आंधळ्या धृतराष्ट्राच्या मुलांच्या कौरवांच्या मनात असा काय विचार यावा? अहो सख्खी भाऊ नाही दोघं पांडू धृतराष्ट्र. महाभारत माहिती ना सगळ्यांना, आम्हाला महाभारत माहिती.
मग त्या आंधळ्या धृतराष्ट्राच्या मुलांच्या मनात असा विचार का आला की आमच्या सख्या चुलत भावाच्या बायकोला आम्ही पकडावं, एका राणीला आम्ही पकडावं, माता द्रौपदीला आम्ही पकडावं, तिला भर दरबारामध्ये आणावं, तिची साडी खेचावी, तिचे वस्त्र खेचावे आणि तिने देवाला हाक मारावं, कोठे गुंतला सिद्धार केचराया, वेळ का सकाळी लावी याला. तिनं हाक मारावी महाराज देवाला. मग हा विचार त्या पांडवांच्या मनात का आला नाही की त्यांनी सुद्धा आमच्या पत्नीची साडी खेचली ना, त्यांनी सुद्धा आमच्या पत्नीची आबरू लुटायचा प्रयत्न केला ना, मग आम्ही देखील आता त्यांच्या पत्नीची साडी खेचणार, त्यांच्या आई गांधारीची आम्ही साडी खेचणार. असा त्या पांडवांच्या मनात का विचार आला नाही महाराज? नाही आला. कारण की साक्षात त्या कौरवांची आई, 100 मुलांची आईच अशी होती गांधारी, की तिनं तिच्या मुलाला सांगावं की तू माझ्या समोर नग्न अवस्थेमध्ये उभा राहा. मग मला सांगा, आईच्या मनात अशी भावना असेल की माझ्या लग्नाजोग्या मुलांना माझ्या समोर नग्न अवस्थेमध्ये उभा राहावं, मग त्या मुलाच्या मनात का असं येणार नाही की मी सुद्धा माझ्या भावाच्या बायकोला भर सभेत धरून ओढून आणावं, तिचे केस पकडावे, तिची साडी खेचावी. असं आलंच असेल ना. या दोषी कोण ठरलं महाराज? एका घरात राहणारे, एकाच ठिकाणी जगणारे, एकाच समाजात वावरणारे, अहो एकाच गुरु द्रोणाचार्याकडे शिकणारी मुलं होती नाही, द्रोणाचार्याकडे शिकणारी मुलं होती ना महाराज ही. मग का त्यांच्याच मनात असं आलं की साडी खेचावी, पांडवांच्या मनात का आलं नाही? फरक एकच होता, कौरवांना शिकवण देणारी माता गांधारी होती, मामा शकुनी होता आणि बाप धृतराष्ट्र होता, आणि पांडवांना शिकवण देणारी माता कुंती होती, बाप पांडू होता महाराज. अहो आम्ही महाभारताला आता लई दिवस झाले ना, काहींचा अजून विश्वास नाही महाराज महाभारतावर. जाऊ दे आता, दशाला संकट आहे, त्यांचं भार आहे. महाभारत कशाला जातो? आम्ही माऊली ज्ञानोबारायांकडे येऊ ना. माऊली ज्ञानोबारायांकडे कैवाल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारायांकडे इतकी ताकद होती की ठरवलं असतं तर अख्खं विश्व नष्ट करून टाकलं असतं, नसती टाटी उघडली तर अख्खं विश्व नष्ट करून टाकलं असतं ना. पण नाही, माऊली ज्ञानोबारायांनी तसं केलं नाही. अहो लोकांनी हाणलं, लोकांनी मारलं, झोळीमध्ये शेण टाकलं, लाता मारल्या, 5-5, 6-6 दिवस उपवाशी ठेवलं माऊली ज्ञानोबारायांना. पण माऊली ज्ञानोबारायांच्या मनात असं कधी झालं नाही की यांचं वाटोळं व्हावं. उलट माऊली ज्ञानोबाराय शेवट बोलले पसायदानामध्ये, जो जे वांचिल तो तेला. आमचं नुसतं पसायदान पाठे, त्याचा अर्थ पाठे का? प्राणी जात ज्याला जे जे पाहिजे ते ते मिटू दे देवा, दुरितांची तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. देवा यांच्या मनात नाही का वाईट वृत्ती घुसली आहे, ती वाईट वृत्तीत निघू दे देवा, आणि त्याला जे जे हवं ते ते मिळू दे. अहो माऊली ज्ञानोबाराला 750 वर्ष झाली, त्याच्यावर विश्वास नाही काहींचा. ठीक आहे, आम्ही छत्रपती शिवाजीराजांकडे येतो. हे बरं सांगा, याच्यात चूक कोणाची आहे? माऊली ज्ञानोबारायांना वाटलं असतं तर अख्खं विश्व नष्ट केलं असतं, पण नाही, माऊली ज्ञानोबारायांना शिकवण तशी होती का त्यांची बाप महाराज आई वडिलांची शिकवण तशी होती, म्हणून माऊली ज्ञानोबाराय घडले. अहो छत्रपती शिवाजीराजांकडे येऊ ना आम्ही, इतक्या लांब कशाला जायचं? 350 वर्ष झाले त्या छत्रपती शिवाजीराजांकडे. सोपं करून सांगायचं, आम्हाला फक्त या प्रमाणाचा अर्थ तुमच्याकडून सांगून घ्यायचा आहे मला. ऐका, अहो छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये प्रत्येक राजा बाया नाचवत होता, प्रत्येक राजा बाया नाचवत होता. पण माझा राजा मर्द असा राजा होता की बाया वाचवणारा राजा माझा छत्रपती शिवाजी राजा होता. मग मनात आलं असतं तर त्यानं देखील बाया नाचवल्या असत्या ना. पण नाही, राजमाता जिजाऊची शिकवण होती, राजे लोक काही करू द्या, तुम्हाला बाया वाचवायच्या आहे राजा, स्त्रिया वाचवायचे राजे, तुम्हाला नाचवायच्या नाही, तुम्हाला नाचवायचं नाही राजे. त्यांना का शिकवण देणारी राजमाता जिजाऊ होती महाराज राजांना.
अहो त्या राजांकडं जातो आम्ही आत्ताच येतो ना इकडं. आज प्रति जेजुरीचं काही मंडळ गणपतीमध्ये कीर्तन ठेवतंय काही लोक, आणि दुसऱ्या बघितलं तर डीजे लावताय, डीजेवरती नाचगाणी करताय. डीजेवरती नाचगाणी करता, मग यात चूक कोणाची आहे? देवानं असं सांगितलं का त्या नाचगाण्यांना तुम्ही जर का नाचगाणी केले नाही तर तुमचं गणपती सक्सेस होणार नाही? मग आम्हाला असं सांगितलं का तुम्ही कीर्तन ठेवलेले तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही? नाही महाराज. का यांना आईबाप शिकवण देणारे आईबाप वेगळे, यांना शिकवण देणारे आईबाप वेगळे. अजून पण सोपं करून सांगू, तुकोबराय बोलले ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. देवा असा पुत्र देना की त्याचा तिन्ही लोकांमध्ये जय जयकार असो, नाही तर नको पुत्र मला. माझी कूस तशी ठेव तुकोबराय बोलले. घाणेरडा पुत्र माझ्या पोटात जन्माला देऊच नका. तो कुंभार असतो ना, कुंभार तो असा मडकं ते पहिले गोळा असतो, गोळा चिखलाचा, आणि त्याला घडवायचं कसं कुंभाराच्या हातात असतं. त्याला बनवायचं कसं कुंभाराच्या हातात असतं महाराज. का मडक्याला चांगला आकार भेटला तर ते मडकं मार्केटमध्ये विकतं, नाही तर त्याला कोणी विकत घेत नाही महाराज. एवढी पोरं जन्माला आले, हे काही माणसं राहतात, चिखलाचा गोळाच राहता की. त्यांना घडवायचं कसं कोणाच्या हातात आहे सांगा ना? आई बापाच्या हातात आहे महाराज. मग तुकोबरायचे प्रमाण सिद्ध झालं की नाही? शुद्ध बीजे पोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध असेल तर फळ रसाळच येईल ना. येईल की नाही महाराज? श्यामबाबा सांगा ना मला तुम्ही, येईल का नाही? मग याच्यात चूक कोणाची आहे? मुलांची चूक आहे? धर्म बिघडतो यामागे चूक मुलांची आहे का? अरे माना हलवा ना, हा नाही सांगा ना. चूक मुलांची आहे का? मग मुलींची आहे का? मग चूक कोणाची आहे? चूक आई बापाची महाराज. कीर्तनकार येतात सांगतात, मुलाच्या तोंडात बाटली आहे, ते टीव्ही पाहतं, आई मोबाईल पाहते, आम्ही खिकी 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 हसतो महाराज. खंत वाटली पाहिजे आपल्याला या गोष्टीवरती हसायला देखील, कारण की हसणारे तेच राहते की त्यांच्या घरात ती परिस्थिती आहे. हसणारे सुद्धा तेच राहता महाराज. अहो या छत्रपती संभाजी राजांचं चरित्र तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलं तर माझा राजा फक्त आणि फक्त धर्मासाठी गेला. फक्त आणि फक्त धर्मासाठी. अरे कबूल केला असता इस्लाम धर्म, सोन्यामध्ये लोळला असता माझा संभाजी राजा, सोन्यामध्ये झोपला असता माझा संभाजी राजा, काहीच हाल अपेक्षा झाली नसती त्याची वाली. मग का त्या राजांना महाराज इतकं केलं की या धर्मासाठी केलं महाराज, आणि तोच धर्म आज आमचा कुठेतरी पडतोय. आम्हाला याची लाज वाटली पाहिजे, आम्हाला याची लाज वाटली पाहिजे. अहो जे छत्रपती शिवाजी राजे, जे छत्रपती शिवाजी राजे असे राजे होते की छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आमच्या मुखामधनं जणू काही कोणी जय वधून घेतं हे आम्हाला समजत नाही. पण हे जय वधून कोण घेतं? पण विचार करा ना की छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आमच्या अंगावरती थरार काटा येतो. मग या छत्रपती शिवाजी राजांचा पुत्र छत्रपती संभाजी राजा कसा असेल, कसा जगला असेल, कसा बोलला असेल, कसा राहिला असेल, कसा वागला असेल, कसं असेल शौर्य, कसं असेल धैर्य, कसं असेल धाडस, कसा असेल स्वाभिमान, कसा असेल अभिमान, कसं असेल अस्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व, अरे कसा राहिला असेल, कसा बोलत असेल, कसा चालत असेल, कसा वागत असेल राजा छावा छत्रपती संभाजी. कसा असेल माझा राजा छत्रपती संभाजी राजा. अरे तब्बल 40 दिवस सोसलं माझ्या राजांना, तरुण पिढी तब्बल 40 दिवस सोसलं माझ्या राजांना फक्त आणि फक्त धर्मासाठी. गद्दारी करून पकडलं माझ्या राजांना, गद्दारी करून पकडलं माझ्या राजांना महाराज. उगवला माझ्या राजांच्या शिक्षेचा पहिला दिवस.
डोळे काढायचे माझ्या राजांचे. अहो कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या डोक्यावर. तो मुघल सैनिक औरंगजेबाकडे पळत पळत गेला. हुजूर 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 हुजूर, बड़ी खुशी की खबर है हुजूर, मराठा का छावा संबा पकड़ गया हुजूर. औरंगजेब बोला, पिके तो नाही आहे, दारू बिरू पिला का तू, तुझ्या डोक्यामध्ये फरक पडला का, काय बघतोय. 9 वर्ष माझ्यावरती सत्ता गाजवणारा छत्रपती संभाजी राजा पकडला. म्हणतो हा हुजूर, दक्कन का छावा, शिवा का छावा, शेर संभा पकडा गया हुजूर. शेर संभाजी राजा पकडा गया हुजूर. अरे आजपर्यंत त्यानं झबली कानामध्ये सोन्याची दागिने घातले असतील, झबली घाला त्याच्या कानामध्ये. आजपर्यंत हत्तीवरती आला असेल, घोड्यावरती आला असेल, आता त्याला उंटाला बांधा, खेचत 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 आणा त्याला माझ्या समोर. अरे कळू द्या या मुघल सल्तनतला की औरंगजेबानं छत्रपती संभाजी राजा पकडलाय. कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या डोक्यावर, कोण कुणाच्या गालावर महाराज बघायसाठी की कसा दिसतो हा छत्रपती संभाजी राजा, कसा चालतो, कसा बोलतो, कसा असेल. आम्हाला पण बघायचंय. 9 वर्ष छत्रपती संभाजी राजा औरंगजेब खेळवलाय. बघू द्या चावा कसा आहे. अहो कोण यायचं, असा दगड फेकायचं, माझ्या राजांच्या डोक्यात मारायचं. आमच्या राजांना मानलेलं फक्त सोसला धर्मासाठी, आणि तो धर्म पुढे आहे आमचा. आज आमच्या राजांचे हात मानलेले, घसरत चाललेला माझा राजा उंटाच्या माग. कोणी यायचं आमच्या राजांच्या डोक्यात दगड फेकायचं, कोणी यायचं काटा टोचायचं, कोणी यायचं कातडी सोडायचं, कोणी यायचं लात मारायचं, कोणी यायचं काय करून जायचं, माती फेकायचं, चिखल फेकायचं. अरे उभ्या हनुमानाला शेंदूर फासावा असा लालबुंद झालेला माझा राजा. अरे कोणी बघितला असता तर वाटला नसता स्वराज्याचा छत्रपती आहे म्हणून. वाटला नसता स्वराज्याचा छत्रपती आहे म्हणून. आणि पेश केलं आमच्या राजांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये. आस्ते कदम आलमगीर बादशाह औरंगजेब पधार रहे हैं. आणि औरंगजेब आला महाराज राजांपुढं आणि म्हणाला, 9 साल का था ये, हमें मिला था आगरा में, तब हमें इसे पूछा था क्यों रे संभा तुम्हें हमसे डर नहीं लगता. तब ये संभा ने कहा था, हम किसी से नहीं डरते बल्कि लोग हमसे डरते हैं. और ये संभा पकड़ गया. बस 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 बस, ये आंखें निकाल दो, ये आंखें सताती है हमें, निकाल दो ये आंखें. डोळे काढायचे माझ्या राजांचे, डोळे काढायचे माझ्या राजांच्या. शिक्षेचा पहिला दिवस महाराज. हापशी आले तापती सांशी घेऊन आमच्या राजांपुढं. आणि हापशी बोलले, राजे अहो डोळे तरी खाली करा. राजे बोलले, टाक. अशा चाळ दिशी करत तापत्या सळ्या माझ्या राजांच्या डोळ्यात चाळ दिशी घुसल्या महाराज. तशाच चाळ दिशी बाहेर आल्या. उरल्या नव्हते डोळे, उरल्या होत्या फक्त आणि फक्त काळ्या कुंभ पडलेल्या खोपण्या. आणि मग माझ्या राजांना कवी कलशाला म्हणावं, कवी या गोष्टीवरती तुम्हाला काही कविता नाही सुचत कवी. आणि कवी कलशानी म्हणावं, आवन रावण की सभा खूब खेलियो जंग, देख तुम्हारा तेज तक तक जताऊ. ओ काय तुमचं तेज आहे राजे, तुमचं तेज बघून तो औरंग्या सुद्धा वाकला राजे तुमच्या पुढं. काय तुमचं शौर्य आहे राजे, काय तुमची कीर्ती आहे. अरे उगावला माझ्या राजांचा शिक्षेचा धैर्य दिवस. ये जुबान सताती है हमें, निकाल दो ये जुबान. जीभ काढायची माझ्या राजांची. मर्दावानी उभा आहे माझा राजा जीभ बाहेर काढून. हापशी बोलले, हापशी आले सांशी घेऊन महाराज. हापशी बोलली, राजे अहो जीभ मध्ये तरी घ्या राजे. उभा आहे राजा, काप.
अहो तशी 600 जीप धरली तशी खेचली टाच दिशी जीप तोडली महाराज. जीप उरली नव्हती ती जीप सुद्धा खाली पडली. पालीच्या शेपटीसारखी वळ 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 करत खाली पडलेली होती ती जीप. ती जीप सुद्धा बोलत होती जगदंबा जगदंबा जगदंबा. ती जीप सुद्धा तयार नव्हती माझ्या राजापासून लांब जाण्याकरिता. कोणी यायचं नख काढायचं आणि कवी कलशाने आमच्या राजांचं सौंदर्य बघावं, आमच्या राजांचं शौर्य बघावं आणि कविता म्हणावी मन के जीते जीत है, मन के हारे हार गए जो भी लड़े उन पर है धिक्कार, धिक्कार है उन पर जो देखे ना सपना, सपनों का भी असल अधिकार है अपना। अरे अपनों के खातिर करना कुछ आज हमें, अजल अमर कर देना है स्वराज हमें। तू माटी का लाल है कोई कंकन या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं। अरे तू भोर का एक तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है। तो औरंग्या मरता मरता म्हणाला महाराज सचमुच छावा था, छावा था शेर का। आज इंद्रायणी भीमेचा, आज इंद्रायणी व्हायला तयार नव्हती, आज पक्षीवरची उडायला तयार नव्हते. काका तो औरंग्या वैतागला, अरे कापून टाका याची मान, कलम करून टाकायचं सिर, बस झाला आता किती दिवस, हा काय वाकायला तयार नाही. आज इंद्रायणी व्हायला तयार नव्हती, पक्षीवरची उडायला तयार नव्हते, कारण की आज माझ्या राजांची सिर कलम होणार होती महाराज. झाली 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 सिर कलम झालं माझ्या राजांचं. आणि मारता मारता तो औरंग्या म्हणला साला सचमुच छावा था शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी, हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन नहीं झुकी कभी उसकी आंखें हमारे सामने। हमने जबान काट दी उसकी, लेकिन नहीं गिड़गिड़ाए कभी अपने जिंदगी के दो लक्ष्य कभी हमारे सामने। हमने हाथ काट दिए उसके, लेकिन नहीं जोड़े उसने कभी हाथ हमारे सामने। हमने पाँव काट दिए उसके, लेकिन नहीं झुके उसके घुटने कभी हमारे सामने। हमने सिर कलम कर दिया उसका, लेकिन नहीं झुका कभी उसका सिर हमारे सामने। सचमुच छावा था शेर का, छावा था शेर का. आणि या धर्मवीर संभाजीराजांचं बलिदान आम्ही ऐकलं की आमच्या अंगाला काटा येतो महाराज. मग ते काम माझ्या छत्रपती संभाजीराजांना केलं, ते काम माझ्या छत्रपती संभाजीराजांना केलं, धर्माचं काम माझ्या छत्रपती संभाजीराजांना केलं, नामाचं बीज वाढवायचं काम माझ्या छत्रपती संभाजीराजांना केलं. आणि हेच काम जर कोणाला करायचं असेल तर हे काम तुम्हाला करायचंय, आम्हाला करायचंय. अभंगाचं दुसरं आम्हाला काम करायचंय महाराज. वा
आणि काय काम करायचंय तर तुम्हा आम्हाला या धर्माचं बीज वाढवायचंय महाराज. माफी असावी, जास्तच बोललो. नाही नाही, खरंच बोलायचं कीर्तनात हे संतावरती बोलायचं असतं. कीर्तनकारानं संतांचे चरित्र सांगावी, माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी सांगावी. पण मला आज असं वाटतं की त्या छत्रपती शिवाजी राजांचं वर्णन आम्ही या कीर्तनामध्ये करावं, कारण की तो छत्रपती शिवाजी राजा होता म्हणून आज आम्ही या ठिकाणी जिवंतोय. आज या ठिकाणी आम्ही कीर्तन ऐकतोय. नाहीतर राजे जन्माला आले नसते, छावा छत्रपती संभाजी राजे जन्माला आले नसते तर आम्हाला मुलं जन्माला घालायला मुघलांची परवानगी घ्यावा लागली असती. आणि या छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी राजांबद्दल बोलायला कीर्तनात काहीच अधिकार नाही महाराज. काय अडचण आहे बोलायला आम्हाला? त्यांनी धर्म तसा पाळलाय, आम्ही देखील तसा धर्म पाळावा महाराज. आपला वेळ भरपूर होत आलाय. झोपले ग तुम्ही? अजून जागा आहे. अजून जरासं राहिला का? काय असतं, श्याम महाराज बोलले एक वाक्य मला, शाळा किती लेट भरली तरी सोडावी टाईमवरती. नाही का? आता तुमच्या भावना तर मला काही समजा नाही, एवढा अनुभव नाही मला. पण मग टाईमवरती शाळा सोडणं माझं कर्तव्य आहे. मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं थोडा थोडा अभंगाचा अर्थ सांगायचा प्रयत्न केला. एकदा सगळ्यांनी वरती हात करावे. मला माहिती आहे लय झोपा येते तुम्हाला, पण सगळ्यांनी वरती हात करावे. राधा 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 राधा.
मल्हारी माझा मी मार्तंडाचा मल्हारी माझा 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 मल्हारी माझा मी मल्हारीचा मल्हारी देव माझा 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 मल्हारी देव माझा मी मार्तंडाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वा वा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मल्हारी माझा मी मल्हारीचा मल्हारी देव माझा मी मल्हारी देव माझा 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 मल्हारी माझा मी विठ्ठलीचा विठ्ठल माझा 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 मल्हारी माझा मी मार्तंडाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 मार्तंड देव माझा 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 मल्हारी देव माझा 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 मी मल्हारी विठ्ठल 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 माझा माझा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठल मल्हारी माझा 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 टाळी वाजवा टाळी मी मल्हारीचा मल्हारी देव माझा 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 मल्हारी देव माझा मी मल्हारी देवाचा विठ्ठल 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 माझा विठ्ठल 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 माझा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा मी विठ्ठला वा वा टाळ्या वाजवा गड्या. ऐका महाराज आपला टाइम तर संपत आलाय. एक थोडंसं एका विषयावरती बोलतो. एक 5 मिनटं घेतो तुमचे, जास्त काही घेत नाही. आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचं आमचं सर्वांचं या ठिकाणी अस्तित्व आहे महाराज. ते आहे तुमच्या आईबापामुळं महाराज. वा तुमच्या आईबापामुळं. एक कविता आईविषयी बोलतो. अरे बाप काढलास घराबाहेर, बाप काढलास घराबाहेर, दारात रडते माय पण. अरे बाप काढलास घराबाहेर, दारात रडते माय पण. बायकोला मात्र रोज म्हणतो गड तुझ्यासाठी काय पण. अरे लहानपणी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी माय तुला शेतात न्यायची. तुला ऊन लागू नये म्हणून तिच्या पदराची सावली तुला द्यायची. तुला भूक लागली की तू टया रडायचास. तुला भूक लागली की तू टया रडायचास. आणि त्या माईचं रक्त दूध संपलं की रक्त सुद्धा ओढायचास. अरे रक्त पिऊन वाढलास लगा, अरे रक्त पिऊन वाढलास लगा. त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको रे राजा अपमान. तू गोडधोड खा, तू गोडधोड खा, पण त्या दारात मसलेल्या माईला शिळी भाकर तेवढी वाढ. आणि शिळी भाकर वाढताना तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ. अरे तू आंधळा नाहीस, तू पांगळा नाहीस, तुलाच कळली नाही किंमत. नवरा आई बापाला सांभाळतो म्हणून कुठल्याच बायकोत नसते घर सोडून जाण्याची हिंमत महाराज. कुठल्याच बायकोत नसते घर सोडून जाण्याची हिंमत. अरे तुला वाघ बनवलंय माईनं, तुला वाघ बनवलंय माईनं. त्या वाघाचं तरी ठेव काहीतरी आणि होट जागा हो आणि म्हण माय बापानो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण.
अरे जगासाठी सगळेच करते रे, या देशासाठी करायला शिका, या धर्मासाठी करायला शिका महाराज. अरे सगळ्याच नातेवाईकांसाठी सगळेच करतो रे, पैसे सगळेच खर्च करता महाराज. पण त्या घरातल्या माईला नका नाही विसरू, सारं कीर्तन त्यावरती केलंय मी. त्या धर्माला नका नाही विसरू, सारं कीर्तन त्यावरती केलंय मी. त्या सीमेवरती लढणाऱ्या जवानांना नका ना विसरू तुम्ही. ऐका ना, थी खून से लटपट काया फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गई होश गवा के. जब अंत समय आया तो के प्यारो. खुश रहना देश के प्यारो. अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. बारीक 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 बारीक. अरे तुम्ही आम्ही सर्वजण जे सण साजरी करतो, तुम्ही आम्ही सर्वजण ती दिवाळी साजरी करतो, तुम्ही आम्ही सर्वजण हा गणपती बाप्पा बसवतो, तुम्ही आम्ही सर्वजण या कीर्तनाला उपस्थित राहतो. पण का उपस्थित राहतो तर त्या सीमेवरती लढणाऱ्या जवानांमुळे आपण उपस्थित राहतो महाराज. जब देश में थी दिवाली, जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली. जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली. धन्य जवानों अपने, थी धन्य वो की जवानी, करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. वाह माऊली वाह. त्या जवानांना विसरू नका महाराज. जे काही तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, ते शामबाबाचं असेल, शिकवण असेल, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबांनी जे काही आशीर्वाद दिले असतील ते आशीर्वाद, त्यानंतर माझी आई असतील, त्यांच्याकडून काय ज्ञान प्राप्त झालं, माझी प्रॅक्टिस करून घेतली, त्यांचे आभार. माझे वडील महाराज जे काय त्यांच्यामुळे, आईबापामुळं महाराज मी प्रथमतः मान माझ्या आईबापाला देतो. आणि त्यानंतर घरचे असतील, आजी आजोबा सगळ्यांनी खूप प्रोत्साहन केलं. सगळेजण उपस्थित राहिले महाराज, माझं कुटुंब सगळं उपस्थित राहिले या ठिकाणी. तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल खूप 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 आभार. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं की इतर ठिकाणी मला धर्मावरती बोलता येत नाही, कारण की टीका होते भरपूर ठिकाणी कीर्तनात नाही का. आज या ठिकाणी मला मोकळा कार्यक्रम रावला म्हणून मोकळं बोलायचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर तुमच्यातलं लेकरू समजून, तुमचं लेकरू समजून माफ करा महाराज. एक असेल तर दुसरं समजून माफ करा, दुसरं असेल तर तिसरं समजून माफ करा, नसेल तर जमिनीचे कागद मायक आणून द्या.
मी सह्या करून देतो महाराज. आणि काय असतं माझ्या गळ्यात हार पाव राहिले पण मी काय लय मोठा महाराज आहे असं काही नाही. तुमच्यातलाच आहे मी. कारण कसं असतं कीर्तनकार म्हटलं की मी प्रत्येकच कीर्तनात सांगायला लागलो आता. कारण की आपली तेच आहे आता पोचच ती आहे. ऐका कीर्तनकार म्हटलं की लई मोठी गाडी असते बरं का. भली मोठी दाढी असते बरं का. आणि लई मोठी बॉडी असते. आता याच्यात घोटाळा काय होतो माहिती का. यात आपल्याकडनं गाडी आहे ना दाढी आहे. आता हाय ते तुमच्या पुढे आणि बॉडी काय असेल ती तुमच्या समोर हाजीर आहे बा. त्याच्यामुळे मला काही लय मोठा कीर्तनकार समजू नका महाराज. ही माऊली ज्ञानोबारांची देण आहे. तुमचे आशीर्वाद आहे महाराज. तुमच्या कृपेनं सगळं बस महाराज. खरंच सांगतो कालपर्यंत आवाज चालत नव्हता. जे असं ते यांचे महाराज मला खात्रीच नव्हती डायरेक्ट मी या नारदाच्या गादीवरती उभा राहू आणि माझं कीर्तन आज चांगलं होईल म्हणून. श्याम महाराज खरंच सांगतो खात्री नव्हती मला. जे काय असेल तुमची कृपा आहे योगेश महाराज. खूप खूप आभार आहे तुमचे. असेच आशीर्वाद शेवटपर्यंत असू द्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय विठ्ठल जय जय बोलिले करो वेडे वा पुढे उतरे. चालत असलेला आपला सालाबादप्रमाणे गणेश उत्सव सोहळा आणि या गणेश उत्सव सोहळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण 7 दिवस कीर्तनाची सेवा संपन्न या ठिकाणी होत असते. आजच्या गणपती बाप्पाचं विसर्जन स्थापना होऊन आज द्वितीय दिवस. काल जागर गोंधळाचा कार्यक्रम होता. आज आपल्याच नाशिक जिल्ह्यातले लेकरू चांदवड तालुक्याची शान आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज पगार यांनी यांच्या वयाच्या मानाने तब्येतीच्या मानाने सुंदर असं यांच्या मुखरविंदातून अमृतमय आपल्याला कीर्तनरूपी पाजलं. त्या मातापित्याचे पण धन्यवाद. या ठिकाणी त्यांना मृदुंगाला साथ दिली असेल आपल्या चांदवड तालुक्याचं दिंडोरी तालुक्याचं भूषण प्रज्वल महाराज शिंदे यांनी सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली. त्यानंतर गायनाचार्य ज्यांनी विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांचं मंदिराचं काम हाती घेतलेलं आहे. त्र्यंबकेश्वर नंतर दुसरं जे मंदिर असेल निवृत्तीनाथ दादांचं तर ते आपल्या नाशिकच्याच भूमीत चांदवड तालुक्यामध्ये दिग्वत गावामध्ये श्याम महाराज गांगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाखाली ते मंदिराचं काम चालू आहे. त्या श्याम महाराजांची पण या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लाभली. त्यानंतर आमच्या पाचोरेवाणी गावची गणकोकिळा म्हणून ओळखले जाणारे आदरणीय आमचेच नावकरी योगेश महाराज रसाळ असतील, गणेश महाराज वाटपाडे असतील, शिंदवडचे आमचे विलास काका बस्ते असतील, भालदार चौकदार आणि इतरही सर्व भजनी मंडळ असेल, या सर्वांनी या कीर्तनाला सुंदर अशी साथ दिली. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अरे कीर्तनासाठी प्रत्येक गावातून भक्तगण आलेले आहेत. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. उद्या सायंकाळी 6 वाजता हरिपाठ असेल. 8 वाजता आपल्या नित्यनेम गणपतीजी बाप्पाची आरती असेल आणि उद्याची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण दत्तात्रेय महाराज ठोके कोलटेकपाटेचा तालुका चांदवड यांची उद्याची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी उद्या पण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आज संत भोजनाची व्यवस्था पाचोरेवाणी गावचे जावई अशोकराव बन्सी डेरले यांनी आज संत भोजनाची व्यवस्था केली. त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. उद्याची संत भोजनाची व्यवस्था पाचोरेवाणी गावचे सेवेकरी सतीशभाऊ खंडेराव वाटपडे
यांनी उद्याची संत भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तरी 6 वाजता हरिपाठ होईल, 8 वाजता बाप्पाची आरती होईल आणि 9 वाजता सुंदर असतं महाराजांचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहे. हे 7ही दिवस बघता बघता कसे निघून जातील. आजची कीर्तनाची सेवा त्यांनी सुंदर अशी या ठिकाणी धर्मावर अभंगावर आधारित त्यांनी आपल्यापुढे माहिती मांडण्याचा प्रयत्न केला. महाराजांचे खूप खूप धन्यवाद. ज्यावेळेस जेवणाला बसले मालपोहे वाढायला गेलो, म्हणे बाबा माझा आवाज निघत नाही. म्हटलं मालपोहा खा, तुमचा आवाज कसा निघत नाही बघू. खंडेराव तुमचा आवाज काढून घेईल. असंच 3 वर्षापूर्वी योगेश महाराजांनी चांदवड तालुक्यातील हरिभक्तपरायण भागवताचार्य सीमाताई काळे वडनेर गावामध्ये कथा चालू होती. पहिलाच दिवस कथेचा आणि कथा शेवटी होत आली आणि त्या कथाकार बाई ताईंचा आवाजच बसून दिला. आता कीर्तनाला येणारे सगळे चांगलेच राहतात असं काही नाही. हौशे गौशे नवशे सगळ्याच खोडीचे येतात आणि हे प्रति जेजुरी गॅरेजच असं आहे. ह्या गॅरेजमध्ये चांगले कमी. योगेश महाराजांचा फोन आला की ताईंचा आवाज बसलेला आहे. अर्धी कथा पूर्ण होत आली, आवाज बसला. म्हटलं काही नाही, उद्या घेऊन या मंदिरात. ताईंचा आवाज कसा निघत नाही बघू. जसं तुम्हाला दूध भंडारा दिला असंच ताईंना दूध भंडारा दिला, तर ताईचा दुसऱ्या दिवशीपासून आजपर्यंत आवाजच बसला नाही. आमच्या पाचुरवाणी गावचं ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज भजनी मंडळ या ठिकाणी आहे आणि रोज प्रत्येक गावातून आता प्रति जेजुरी मंदिरात प्रत्येक महाराज लोकांना मृदुंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, कीर्तनकार असतील, प्रत्येकाला वाटतं की 1 दिवसाची सेवा आम्हाला द्यावी. बरेच कीर्तनकार महाराज नाराज झाले, परंतु 7 दिवसाचा सप्ताह आहे. दरवर्षी आम्ही नवीन कीर्तनकार आणि खास करून नाशिक जिल्ह्यातलेच बोलवतो. फक्त ह्या वर्षी कविराज महाराज झावरे एक आमच्या प्रति जेजुरीच्या शिष्याचेच खूप त्याचे कनिष्ठ संबंध आहे, मित्र आहे. सोबत त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये आळंदीमध्ये शिक्षण घेतलं असे ऋषिकेश महाराज प्रति इंदोरीकर यांनी कविराज महाराज झावरे यांची कीर्तन सेवा त्यांनी घेतलेली आहे. रोज या ठिकाणी हरिपाठ असतो. आरती झाल्याच्या नंतर संत भोजनाची व्यवस्था केलेली असते. उद्या जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पाहुणे मंडळींनी चहा पाणी घेतल्याशिवाय जायचं नाही. सर्वांना रामकृष्ण हरी, जय मल्हार. 2 मिनटं श्याम महाराजांना या ठिकाणी वाजू द्या. करो आपलं चालू. रामकृष्ण हरी, जय मल्हार. आता ते कसं आहे, पाऊस बदा पडून गेला आणि मग जर मोटारी धरल्या, मोटारी चालू केल्या, त्याला मजा नाही. तसं आता ते खूप पाऊस झाला, सगळं पाणी झालं, मग शामबाबाची मोटर निघाल्यावर काय त्यात काय मजा नाही. पण तरी आता आदेश आहे, येथे उतुपण कामा नाही, आज्ञा धन्याची. असो 2 मिनटं मिळाले, कशी 5-10 मिनटं करतो त्याचे मी. त्यांनी का दिले त्याचं एक मोठं कारण आहे देवा. बरं का योगेश बाबा, चहा वाटप चालू आहे आणि माणसं पटकन पितील, पण आमच्या महिला मंडळाला टाईम लागतो. मग ते म्हणले जरा त्यांचं चहा पीस तोर तुम्ही बोला, बाकी काय नाही असं. आता मग बाबांनी गोड शब्द एक, मग आम्ही पंक्तीला बसलो सगळे आणि जेवतानाचा विषय. योगेश बाबा काही खाईना का, ते मालपुऱ्या आणि सगळे मंडळी सगळे त्यांना, आता आमचे महाराज होते गमतीनंच सगळे म्हणायचे बरं का. तुम्ही यायच्या आधीचा विषय आमचा. त्यांनी अक्षरशः खाल्लंच नाही. मग त्या दिदीने त्यांना चपात्या वाढल्या, पोळ्या, हागडी ते नरम खायला लागला, पण तेलकट काय खायना. म्हणजे हे लागू त्यांना किती झालं माहीत नाही, पण यांना बाकी लागू झालो. तुम्ही आल्यावर 3 धपाटे आणले, काय म्हणतात त्याला, मालपुऱ्या, पण आवाज बघा किती गोड आहे. ही ताकद आपल्या ह्या प्रति जेजुरीची आहे, ही ताकद इथली. ते बाबाच्या हातानं मीराबाईला विषाचा प्याला दिला होता. विष का प्याला, राजाजीने भेजा पिवत मीरा हसी रे. अहो इकडं विष जरी दिलं तरी ते जर पिलं तर माणसाचा आजार बरा होईल. एवढी मोठी ताकद या जागेत आहे. आणि या आता याबद्दल मला काय जास्त बोलायला, तुम्ही सगळे साधक परिवार आणि प्रत्येकानं थोडा अनुभव इथं चाखलेला आहे म्हणून. आणि आमच्या नागरी मामाचा माझा यावर कायमच विषय होत राहतो.
आपल्या तालुक्याला लाभलेलं सगळ्यात मोठं येडपाटाचं गॅरेज म्हणलं तर हेच गॅरेज आहे. फक्त सगळ्या पद्धतीचे लोक रिपेअर होतात. इथं भूता पहिली तवाला असू द्या, एखाद्याला श्यामबाबा लागला निघतच नाही त्याच्यातून, रट्यात काढा बाहेर असो. आता काय नाही बाकीचं नाही, आवाजाची तर इथं जादू आहे, वरच्या वरचे कामं आहे, हे आतलं बाहेर काढत येतं, आत बाहेरचं काय असं. माऊलीनं जे आत्ता बघा 2 वाक्य माऊलीबद्दल जे बोललेत माऊली कीर्तनामधून. आपल्याच तालुक्यामध्ये पिंपळगावला आमचा दिंडीचा मुक्काम होता आणि बाबा माऊलीची आई दिंडीत. माऊलीनं मला म्हणे मला कीर्तनच करायचं म्हणे आज. आणि आमचा अण्णा म्हणजे अण्णाचा नातू येते, आपला काही संबंध नाही तिथं, इथं आपला दूरदूरचा मेळ नाही. फक्त मला फेटे चांगले बांधता येते तेवढं मात्र त्रिकालवादीत सत्य. मी फेटे बांधणारा लय पक्का आहे. पुरीला सुद्धा फेटे बांधून कीर्तन करायला लावले, सगळ्यांनी तुम्ही पाहिलेत. मला आवडतं फेटा बांधायला, म्हणून माऊलीच्या आईला विचारलं, म्हटले पाय बरं नाही तर उद्या परत यायची बोला महापौराला लावलं कीर्तनाला, ते कामधंदा सोडून देईल उद्या. घरचं तुम्हाला नवरा बायकोला पाहायला लागेल, कुटुंब मोठं आहे तुमचं, कामं लई आहे, तुमची शेती मोठी आहे, बाग बगीचे आहे. आणि इकडं जर आले लोक तर घरी काम करत. हा माझा अनुभव आहे. माझ्या बापानं लाकूड घेऊन जरी मागं लागलं 12 देता आपल्या बापाच्यानं होणार नाही. हे जर असं आयतं खायला पडकले तर ही लोक घरी कामं करत. यादी त्याच्या ऐकून सोडून घेतलं. माय म्हणली बाबा चालल, माझ्या रक्ताचं पाणी करीन, हाडाचे काळं करीन, पण माझं पोरग जर कीर्तनकार झालं ना बाबा तर माझ्या डोळ्याची पांग फिटतं. त्या माईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आमचा अण्णा म्हणला आड रे तू फेटा. आणि कीर्तन मला करायचं. मला कीर्तनाची लय आग, पैसे नको का भेटाना, पण दररोज तारीख पाहिजे. मला तलप आहे कीर्तनाची. मी ज्या दिवशी कीर्तन असेल त्या दिवशी जेवत नाही. खोटं असं ते सगळ्याला विचारा. तुम्ही 22 वर्षापासून अण्णासोबत आहे. आता माझी बहीण दिलेली आहेत, बरोबर का नाही. आता सगळ्याला तुम्हाला संबंध माहिती आहे आमचा. पण मला जर कीर्तन नसलं तर मी दात खातो लोकावर. माझ्यानं जेवण बाबा मला चहा गोड लागत नाही. साखरेचा चहा मला ते बिव्याच्या तेलासारखा असं जिबरट होती माहिती आहे ना, जमत नाही मला. माऊलीचं कीर्तन पिंपळगावमध्ये म्हणजे आपल्या माऊलीचं पहिलं कीर्तन हे निफाड तालुक्यात झालेलं कीर्तन आहे. निफाड तालुका हा सगळ्या कीर्तनकारांना पोषक ठरलेला तालुका आहे तुमचा. जर निफाड तालुक्यात ज्या कीर्तनकारानं कीर्तन केलं हा जगाचा फॅन होत असतो. माऊली हा निफाड तालुक्याचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आत्तापर्यंत जेवढे मोठे लोक झाले सगळे मोठे निफाड तालुक्यानं केलेले आहेत. तुम्ही कोणाचंही उदाहरण बघा, कोणत्याही कीर्तनकाराला फक्त एवढंच विचारायचं माऊली बाबा तुम्ही पहिलं कीर्तन कुठं केलं होतं. ती विदर्भातले असू द्या नाही तर आता रत्न झालेले असू द्या, पण सगळे रत्न घडवले असतील तर ह्या तालुक्यात ती ताकद आहे. हे तुमच्या तालुक्यानं मोठी केली लोक. आजही मोठ्या लोकांची यादी जर पाहिली तर निफाड तालुक्यातच कीर्तन होतात त्यांची. म्हणून माऊली हा आशीर्वाद तुम्हाला निफाड तालुक्यातला आहे. इथून पुढं चांदोर तालुक्यातलं तुम्ही उघडून टाकायचं, निफाड तालुक्यातलं म्हणत जायचं. तुम्हाला तिकडं चांगलं पोषक वातावरण. असं धर्मावर खरोखर बाबा इतकं गोड बोललेत माऊली तुम्ही. जाऊ द्या, आमची ही मागं बसलेली तरुण मंडळी, माझं तोंड इकडंच होतं. माऊली प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तुमचं बोलणं आज टेप होत होतं. प्रत्येकाकडे तुमचे व्हिडिओ सापडतील. आत्ता मागं थोडंसं फक्त त्या धर्मावर बोलायला गेले, एवढं वातांगण झालं माऊली. खरोखर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला नाही संताचं चरित्र आलं सांगता आलं चालेल, नाही तुम्हाला देवाचं गुणगान गाता आलं चालेल, पण धर्मावर जर बोलले ना माऊली तर अक्षरशः तुम्हाला जाऊ द्या बाकीचं. पण माझ्या डोळ्यात कोणाच कधी पाणी पाहिलं. मी लय निर्दय माणूस, असे 2 तुकडे करायला लावा एखाद्याचे म्हणजे इतकाही नाही, पण तरी मला रडू यायचं नाही. पण आज माझ्या डोळ्यातून माझ्याच मोबाईलला थेंब पडला तर मला आवराना. का माहिती खरोखर त्या राजानं आपलं शरीर झिजवलं आणि त्या राजाच्या आईनं खरोखर शरीर झिजवलं. एक राजा जन्माला आला, तुमच्या आईनं तुमच्या वाट्याचं काम खांद्यावर घेतलं, एक महाराज जन्माला आला. आदरणीय वंदनीय पूजनीय योगेश महाराजांच्या आईनं, योगेश महाराजांच्या भावानं, योगेश महाराजांच्या कुटुंबानं सगळी साथ दिली. एक आपल्या महाराष्ट्राला प्रतिजेजुरी स्थापन करणारा एक मोठी विभूती आपल्याला मिळाली. ही घरच्याची पुण्य असते. घरचे तसे लागतात. शुद्ध बीजापोटी ही शुद्ध बीज लागतं आणि मागची माणसं त्या लायकीची लागतात. आज जरी आपण बाबा आज एकही दिवस घरी नाही आहे, घरची माणसं सगळं पाहून घेतात. काय माझंही तेच आहे ना, प्रत्येकाचं तेच आहे. आज दिवसभर घरी नाही आहे तरी पण घरचे लोक घरी गेल्यावर लाकूड घेत नाही. ही आपल्यावर खरी कृपा आहे आणि म्हणून आपण हे धर्माचं काम करू शकतो. आई जिजाऊनं सुद्धा तेच केलं. राजा छत्रपती घडवले म्हणजे उगा नाही घडत. म्हणून प्रत्येक आईनं, प्रत्येक बापानं आपल्या लेकराला असं विद्वान नाही करता आलं तर चालेल,
पण निदानला माऊलीनं मग एक गोड शब्द सांगितला, वयानं जरी कमी असेल ज्ञानानं मोठी गाड्या ती. आणि वयाचा ज्ञानाचा काही संबंध नाही. चांगदेवाचं 1400 वर्षाचं वय झालं होतं. चांगदेवाला 1400 वर्ष काळ परत पाठवता आला. पण मुक्ताईला जेव्हा गुरु केलं त्या दिवशी चांगदेव महाराज बोलले, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, पण त्याच्या आधी लय गोड आहे, धन्य मी आजही जन्म आलो. मी आज जन्माला आलो. खरंच माऊली, मी तुम्हाला फेटा बांधला असं जगाला कधी सांगायचं नाही. मी खरंच आज जन्माला आलो, मी आज समजलं. असं पोरगं कोणाच तरी हातून घडावं गड्या, बाकी काही नाही. म्हणून माऊली तुम्हाला तुमच्या ह्या कीर्तनासाठी आणि ह्या धर्मकार्यासाठी या सगळ्या मंडळीचा मोठा असं तुमच्या डोक्यावर हा वरद हस्त असणार आहे. इथून पुढं तुमची कीर्तनं या निफाड तालुक्यामध्ये असे भरपूर मोठ्या मोठ्या जागेवर चालतील, यात तीळ मात्र शंका नाही. कारण आशीर्वाद तुम्हाला योगेश महाराजाचे आहे गड्या. माझ्या लांबलेल्या शब्दाला थांबतो. तुम्ही म्हणाला आता पोरगं बसलं मी उठले, काय नाही आता काय बोलायला लावलं म्हणून 2-5 मिनटं आधी घेतले. पुनश्च एक वार तुमच्या सगळ्यांना मला बोलून आणि तृप्त करण्याची संधी मिळाली आणि मला दिली, त्याबद्दल बाबा तुमचे ऋणदेश व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. बसा नाही तुम्ही उठा आता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.